साहेब बोला बोला ऐकताय. हा बच्चे भाऊ, बच्चे भाऊ, जय महाराष्ट्र. बच्चे भाऊंचा विजय असो. अरे बच्चे भाऊने आंदोलन केलं कर्जमाफीचं, म्हणून आम्ही मुख्यमंत्री महोदय, मी अजितदादा होते त्यावेळेस आम्ही बैठक घेतली आणि एक कमिटी केली आणि 30 जून पर्यंत अहवाल आणण्याचा निर्णय घेतला. पण या बजेटमध्ये कर्जमाफीचा निर्णय घेतला तो बच्चू भाऊनी आंदोलन शेतकऱ्यांसाठी केलं, म्हणून आम्ही तात्काळ घोषणा आम्ही केली होती कर्जमाफीची घोषणा जी केली होती, वचन दिलं होतं निवडणूक पूर्व काळात, निवडणुकीच्या वेळेस ते आम्ही पूर्ण केलं. याचं श्रेय देखील बच्चू भाऊला जात आहे. धन्यवाद धन्यवाद. आणि बाकी आरोग्य, उद्योग, पाणी पुरवठा, आरोग्य मंत्री पण तिकडे गेले, उद्योग मंत्री पण तुमच्याकडे आहे, आणि पाणी पुरवठ्याचे गुलाबराव पाटील आणि काही विषय जे रोजगार हमी योजनेचे आहे ते देखील आपले मंत्री सोडवतील. स्कायवॉकचा विषय आहे, मेळघाटचा विकास आहे, आणि मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना देखील या बाबतीमध्ये सांगतो आणि याच्यामध्ये मी स्वतः पाठपुरावा करून मुख्यमंत्री महोदयांकडून आपण जे जे काही विषय आहेत, पुढील काही विषय पॉलिसी मॅटर आहे ते आपण सोडवण्यासाठी सगळे प्रयत्न करू. पूर्ण टीम तुमच्या मताशी सहमत आहे. नाही, मला वाटतं सिडको पण आपल्याकडे आहे, चिखलदराचा सिडकोचा आणि स्कायवॉकचा आहे. जर आपल्या स्कायवॉक आणि सिडकोचं काम मी करतो. हा, मी करतो, माझ्याकडे आहे, मी करतो. अधिवेशन झाल्यानंतर लगेच बैठक घेतली पाहिजे, कारण सगळे लोक पायी आलो, 250 किलोमीटर आम्ही पायी चालत आलो. आमचा तुमच्यावर विश्वास आहे. कर्जमाफीची तुमची भूमिका या शेतकऱ्याच्या डोळ्यातली आसू पुसण्याची होती, पण आता मेळघाटचे पण आसू तुम्हाला पुसावं लागेल. अशी तुम्ही मला वाटतं सगळ्यांना एकदा हमी दिली तर अधिक त्यांना थोडं. बिलकुल, बघा, सरकार आहे, तुमचा सरकार आहे, शेतकऱ्याचं आहे, सर्वसामान्यांचा आहे. त्यामुळे मेळघाटचा विकास, जो मेळघाटला मी आरोग्य मंत्री होतो तेव्हा गेलो होतो. हो हो, आणि मला तिकडची जाणीव आहे, त्या भागाचा विकास आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. आणि एक आपण हे अधिवेशन संपलं की मुख्यमंत्र्यांच्या सोबत एक बैठक लावून टाकू आणि बाकी ज्या ज्या मंत्र्यांकडे विषय आहेत त्या मंत्र्यांकडून सोडून घेऊ. धन्यवाद. बरोबर आहे. ओके ओके, धन्यवाद. आणि तुम्ही शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन केलं, त्याची दखल सरकारने घेतली बघा. बरोबर, त्याबद्दल धन्यवाद. आपणही दखल घेतली त्याबद्दल धन्यवाद. आम्ही फक्त आता 1.5 लाख रुपये करा रेग्युलर कर्जवाल्यांचं. ते 50. अरे बाबा, आता थोडं जमानी घेऊया. ओके, ठीक आहे, धन्यवाद. कांद्याचा पण विषय होता, पण पुढच्या बैठकीत घेऊ ते. हो, पुढच्या बैठकीत घेऊ आपण. हा, ओके, थँक्यू. धन्यवाद.